ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस मराठी सॉन्ग आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग वरती होणार आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. आता तुम्हाला आपला जो व्हिडिओ आहे आजचा तो समोर डेमो व्हिडिओ मध्ये बघायला मिळणारच आहे. त्यामुळे सर्व व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही मित्रांनो. जर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मध्ये आपण 2 मेन सिक्रेट ट्रिक सांगितले, जेणेकरून आपला जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि ऍक्युरेट होतो. त्यामुळे कोणी व्हिडिओ स्किप करायचा नाहीये, व्हिडिओ सर्व संपूर्ण वॉच करायचे. सोबत व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करायचंय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जितकं पण मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तिथून एकदम फ्री मध्ये मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. बाकी तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आला त्याच्यापेक्षा एकदम बेटर पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल मित्रांनो. कारण आपण जो आपला टेलिग्राम आहे त्यावरती एकदम फ्री मध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन प्लस वेगवेगळे प्रो एपीके ऍप्लिकेशन प्रोव्हाइड करत असतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. आता टेलिग्राम नेमकी जॉईन व्हायचा कुठून? टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तिथून जर तुम्ही एकदम फ्री मध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा प्लस वेगवेगळे ऍप्लिकेशन सगळे डाउनलोड करून घ्या. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जबरदस्त झाला. सर्व व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हाईप नक्की करायचे. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जसती फिरतीच गातोया तुझा पाशी मार बोलतया संग जिंदगी झालया भारता. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए. 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा कॉन्सेप्ट आहे तर ती कॉन्सेप्ट मराठी सॉन्गवरती होणार आहे. मित्रांनो, खूप दिवस झाला आपण मराठी सॉन्गवरती व्हिडिओ आणलेलाच नाहीये आणि व्हिडिओ तुम्ही डेमो व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल. ती व्हिडिओ आवडला असेल ती व्हिडिओला एक लाईक नक्की करायची मित्रांनो. त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ झालेला मराठी सॉन्गवरती प्लस मित्रांनो कॅपकटवरती क्रिएट करायचा आहे. आता जर तुमच्याकडे कॅपकट प्रो अवेलेबल नसेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे मित्रांनो. ते नंतर एकदम फ्रीमध्ये तुम्ही कॅपकट प्रो डाउनलोड करून घ्या. एकदम जबरदस्त आणि स्मूथ चालते मित्रांनो कॅपकट प्रो. आणि आता टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते नंतर एकदम फ्रीमध्ये तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा प्लस ॲप्लिकेशन प्रोव्हाइड केले आहे, ते तुम्हाला डाउनलोड करून घ्या. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला एडिट करायचं कॅपकटवरती. आता व्हिडिओ कॅपकटवरती एडिट करायचा म्हणजे लागणार VPN. आणि मित्रांनो, मी VPNमध्ये पॉक्स VPN यूज करतोय. तर तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं VPN यूज करू शकता, काय सुद्धा अडचण नाही. फक्त VPN पाहिजे मित्रांनो, कारण VPNचा थोडा सर्व्हरचा प्रॉब्लेम येतो. ओके, त्यामुळे नक्की VPN डाउनलोड करा. जर तुम्हाला कोणते VPN नसेल जमत तर पॉक्स VPN एकदा नक्की डाउनलोड करून यूज करून बघा. ओके, आता मित्रांनो काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट आपलं जे आहे ती कॅपकट ओपन करायचं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर बघा कॅपकटचा अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे. ओके, इथे सिंपल क्रिएटवरती क्लिक करायचं. आणि मित्रांनो, तुम्हाला मी एक 25 सेकंदाचा व्हिडिओ दिला. हे बघा अशा प्रकारचं, याला बिट्सचा व्हिडिओ म्हणतात. हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल एकदम फ्रीमध्ये. ओके, हे बघा हा बिट्सचा व्हिडिओ आहे. फलमध्ये काय करायचं, हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली तर स्क्रॉल करायचं. एक ऑप्शन आहे बघा एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं, ह्याचा ऑडिओ आहे तर ते आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही आपण सेपरेट केले. आता आपल्याला लावायचे बीट्स. आता बीट्स लावण्यासाठी काय करायचं, सॉन्गवरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे. इथे एक ऑप्शन आहे बघा बीट्सचं, इथे बीट्सच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. आणि इथं आपले बीट्स बघून घ्यायचे. हे बघा जिथं आपलं बीट नाव आहे, बीट 1 नाव आहे, ती आपला बीट असणार. ओके, एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला बीट्स दिलेले आहेत. सगळ्यांनी बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, हे बघा इथं एक आहे. आता दुसरा बीट असणार आहे इथं. ओके, लगेच तिसरा असणार आहे इथं. ओके, इथं एक असणार आहे बीट, इथं एक असणार आहे,
ही इथं एक असणार आहे मित्रांनो, ही बघा इथं एक बीट असणार आहे, इथं एक बीट असणार आहे, इथं एक असणार आहे बघा. तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी बीट्स दिलेले आहेत मित्रांनो, त्यामुळे कुणी लोड घ्यायचं नाही बीटच्या बाबतीमध्ये. इथं आपण बीट्स बघूयात कुठं चुकलं आहे का नाही आहे. इथं पण आहे बघा, इथं एक आहे मला वाटलं त्यामुळे म्हटलं. आणि मित्रांनो एकदम सोप्यामध्ये आपण बीट दिले आहेत, त्यामुळे जास्त लोड घ्यायचा ना बीटचा. हे बघा इथं एक असणार आहे आपलं बीट, इथं ओके. इथं एक झाला, इथं एक झाला, इथं एक असेल आय थिंक, इथं ओके. इथं एक असेल. तर एकदा आपण रिचेक करूयात, नंतर आपल्याला प्रॉब्लेम व्हायला नको कुठं. इथं एक बीट आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं पण बरोबर आहे, इथं पण बरोबर आहे, इथं पण बरोबर आहे, हा पण बरोबर आहे, हा सुद्धा बरोबर आहे, हा पण हा इथं कुठे आहे का नाही, इथं बरोबर आहे, इथं बरोबर आहे. सिंपल एवढे आपले एकदम बीट आपण बरोबर ॲड केलेले आहेत. आता काय करायचं मित्रांनो, आपले जे फोटो आहे ते फोटो आता मल्टिपल फोटो यूज करायचे, म्हणजे वेगवेगळे फोटो यूज करायचे. आता काय करायचं, व्हिडिओवरती क्लिक करायचं, डायरेक्ट आपलं व्हिडिओ स्प्लिट करायचे, कारण आपल्याला फोटोज डायरेक्टली ॲड करायचे मित्रांनो. त्यामुळे नाहीतर मग एक सिंगल फोटो ॲड करायचा असेल तर डायरेक्ट आपण रिप्लेस करून घेतला असता फोटो. पण नाही मित्रांनो, आपल्याला काय करायचं विषय मल्टिपल फोटो यूज करायचे, त्यामुळे आपल्याला वेगवेगळे फोटो ॲड करायचे, त्यामुळे व्हिडिओ आपल्याला स्प्लिट करावाच लागणार आहे. आता आपण व्हिडिओ स्प्लिट करून मित्रांनो तुम्हाला दाखवतो पुढची प्रोसेस काय आहे ती नक्की. त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही मित्रांनो, एकदम सोप्या प्रकारे मी व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. प्लस मित्रांनो हा जो व्हिडिओ तुम्हाला आपल्या आलेट मोशनवरती क्रिएट करून पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आपण आलेट मोशनवरती सुद्धा व्हिडिओ एडिट करू शकतो. हा पण मित्रांनो कमीत कमी 10 तर कमेंट आल्या पाहिजेत आलेट मोशनवरती बनव म्हणलं तरच मी हा व्हिडिओ आलेट मोशनवरती बनवणार आहे, नाहीतर काय विषय नाही ओके. तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ स्प्लिट केला. आता काय करायचं, डायरेक्ट फोटो जे आहेत फोटो चेंज करायचे, व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली थोडं स्क्रॉल करायचं, एक ऑप्शन आहे रिप्लेस, ते क्लिक करायचं, फोटोची फाईल ओपन करायची मित्रांनो ओके. तुम्ही जिथं काय फोटो असतील तर फोटोची फाईल ओपन करून घ्या आणि फोटोज ॲड करून घ्या. हे बघा अशा प्रकारे फोटोज ॲड करून घ्यायचे. फक्त रिप्लेसवरती क्लिक करायचं, समोर यायचे, हे बघा इथं रिप्लेसवरती क्लिक करायचे, हे बघा लगेच फोटो आपला चेंज करून घ्यायचा आहे. आणि काय करा मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे जितके आपले फोटो आहेत तर ते फोटो एक एक करून ॲड करून घ्या. जर मित्रांनो मी एक फोटो जर दाखवत बसतो तर आपल्याला खूप टाईम होणार आहे, आपला खूप वेळ जाणार. तुम्ही डायरेक्टली ॲड करून घ्या. मी समोर सांगतो आपल्याला ट्रान्झॅक्शन ॲनिमेशन कसे ॲड करायचे सगळं सांगतो. त्यामुळे तुम्ही काय करा, फोटो ॲड करून घ्या. तुम्हाला डायरेक्ट दाखवतो आता कुठं काय ॲड करायचं आहे ओके. तर मित्रांनो आपला जो मेन व्हिडिओ आहे ते मेन व्हिडिओवरती आपण आलेलो आहेत. आता काय करायचा विषय आपल्याला यांमध्ये आता ॲनिमेशन्स ॲड करायचे. आता काय करायचं, ॲनिमेशन ॲड करायचं सगळ्यात पहिल्यांदा. तर आता हा जो 1 नंबरचा फोटो यावरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करायचं, ते ऑप्शन आहे बघा तुम्हाला दाखवतो मी ॲनिमेशनचं, यावरती क्लिक करायचं, इनवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं मित्रांनो. तर 1 नंबरच्या फोटोला कुठलंही ॲनिमेशन नसणार आहे ओके. 2 नंबरचे फोटो यायचे मित्रांनो, 2 नंबरचे फोटो कसे आलात, खाली थोडं स्क्रॉल करायचं, यायचं ॲनिमेशनवरती आलात, कॉम्बोवरती यायचं. एक कॉम्बोवरती आल्याच्यानंतर तुम्हाला एक झूम 1 नावाचा ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. कोणता, झूम 1. सिंपल ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचे, एक कॉम्बोवरती यायचे, ट्रेंडिंगवरती यायचे, पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. पॉपिंग कँडी हे बघा इथं आहे, हा पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन इथं ॲड करून द्यायचं आहे ओके. याच्या समोरचे फोटो कसे यायचे गाईज, समोरचे फोटो कसे आलात, ॲनिमेशनवरती यायचे, एक इनवरती यायचे, व्हायब्रेशनवरती यायचे, व्हायब्रेशनवर तुम्हाला अनफोल्ड नावाचा ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. अनफोल्ड हा ॲनिमेशन ॲड करायचं, ॲनिमेशन 0.8 सेकंड ठेवून घ्यायचे आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे आहे, परत ॲनिमेशनवरती यायचे, परत ट्रेंडिंगवरतीच यायचे मित्रांनो. तुम्हाला एक वेव एम्प्लिफिकेशन नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे, वेव एम्प्लिफिकेशन. सिंपल ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, परत ॲनिमेशनवरती यायचे, परत कॉम्बोवरती यायचे, एक राईट झूम नावाचं ॲनिमेशन इथं बघायला भेटणार आहे, हा ॲड करून घ्यायचा आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे, ॲनिमेशनवरती यायचे मित्रांनो, एक लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे ओके. याच्या समोरचे फोटो कशी समोरचे फोटो कसे आलात तुम्हाला सांगतो आता विषय, परत ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे, कॅम मोशनवरती यायचे. त्याच्यानंतर डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. सिंपल ॲनिमेशन इथे ॲड करून घ्यायचं आहे ओके. याच्या समोरचे फोटो कसे यायचे आहे, परत ॲनिमेशनवरती यायचे मित्रांनो, परत कॉम्बोवरती यायचे, ट्रेंडिंगवरती यायचं, एक 3D कार्ड 3 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे, 3D कार्ड 3 ओके. हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचा आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे गाईज, परत ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती 3D कार्ड 2 नावाचं ॲनिमेशन इथं बघायला भेटणार आहे. सिंपल ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचे, इनवरती यायचं,
एक फिलिंग कार्ड्स नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. फिलिंग कार्ड्स सिम्पल ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ॲनिमेशनची लेंथ 1.5 सेकंड ठेवून घ्यायची आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी या. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक इनवरती तुम्हाला ट्रेंडिंगवरती झूम टू नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. कोणता? झूम टू. सिम्पल ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक इनवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती तुम्हाला क्लिक ओपन नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. कोणता? क्लिक ओपन. सिम्पल ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो. एक ॲनिमेशनवरती यायचं, इनवरती यायचं, एक ग्लिचवरती यायचं, ग्लिच. ओके, सिम्पल ग्लिचवरती यायच्यानंतर एक क्रॉस ओपन नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. कोणता? क्रॉस ओपन. सिम्पल क्रॉस ओपन नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो. इनवरती यायचं आहे. इनवरती याच्यानंतर एक तुम्हाला अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. अनफोल्ड. इनवरती व्हायब्रेशनवरती बघा लगेच भेटून जाईल. अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन इथे ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. एक ॲनिमेशनवरती यायचं आहे. इनवरती यायचं आहे. एक रॉक हॉरिझॉन्टली नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. रॉक हॉरिझॉन्टली सिम्पल ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. लास्टच्या फोटोपाशी यायचं आहे. ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे, ट्रेंडिंगवरती डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. कोणता? डिस्टोर्ट राईट. सिम्पल ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे लास्टच्या फोटोला. आता एकदम यायचं आपलं स्टार्टिंगपाशी आलात इफेक्टवरती यायचे मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. सिम्पल एक नंबरच्या फोटोपाशी व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगवरती एक पाईल टुगेदर नावाचा ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. पाईल टुगेदर. सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ॲनिमेशन लेंथ हे जो आपला एक नंबरचा फोटो आहे, एक नंबरच्या फोटोवरती ठेवायची आहे. ओके, ॲडजस्टवरती क्लिक करायची मित्रांनो. स्पीड याची काय करा, 36% ठेवून घ्या. ओके, 36% ठेवली. आता परत स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं मित्रांनो. परत यायचं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक ट्रेंडिंगवरती तुम्हाला एक ब्लर हॅलो ब्लर नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. ओके, हॅलो ब्लर. सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. नाहीतर तिथे सर्च मारून घ्या ब्लर वाटलं तर. ओके, सिम्पल ब्लर नाव ॲनिमेशन सर्च मारायचं आहे. सॉरी, इफेक्ट सर्च मारायचा आहे. एखादा कोणतरी इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ब्लर इथे इफेक्ट आहे ना झाला आहे. तो ट्रेंडिंगवरती तर भेटून जाईल. आपण बघूयात थोडंफार सर्च करून खाली. तर इथेच खूप प्रकारचे ॲनिमेशन आहेत मित्रांनो. एक चालतं ना हॅलो ब्लर नावाचं, तुम्हाला माहितीच आहे ॲनिमेशन. सिम्पल ॲनिमेशन ॲड करा. नाहीतर इथं बघा हा एक आहे सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा. हा सुद्धा ॲनिमेशन तुम्ही ॲड करून घेऊ शकता. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे गाईज. समोरच्या फोटोपाशी आलात, एक काय करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आलात, तुम्हाला इथं एक तुम्हाला इफेक्ट सर्च मारायचा आहे. रिडाईल ब्लर नावाचा. रिडाईल ब्लर. ओके, रिडाईल ब्लर. सिम्पल ॲनिमेशन इफेक्ट सर्च मारायचं. इफेक्टची लेंथ एक बघा, हे बघा हा इफेक्ट आहे. हा इफेक्ट ॲड करायचा आहे, रिडाईल. ओके, बाकी हा जो इफेक्ट आहे, इफेक्टची लेंथ व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. परत आपल्याला याच्या 2 नंबरच्या फोटोपाशी मित्रांनो. आता याचं परत व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक बटरफ्लाय नावाचा तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटणार आहे. बटरफ्लाय. सिम्पल इफेक्ट ॲड करायचे. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची आहे. समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. ओके, आपण इफेक्टवरती जाऊयात. इथं यायचे समोरच्या फोटोपाशी. समोरच्या फोटोपाशी आलात, इथं आपल्याला एक बटरफ्लायचा इफेक्ट ॲड करायचा. आपण व्हिडिओ इफेक्टवरती बघूयात आहे का. स्प्लिट नाही, आपल्याला इफेक्ट बघायचा आहे. ओके, तर इथं ना आपल्याला खालीच फक्त बटरफ्लाय ड्रीम नावाचा एक इफेक्ट आहे. हा इफेक्ट ॲड करायचा आहे. बघायचं आता इथं तर इफेक्ट दाखवते बट खाली दाखवत नाही. बरं तुम्हाला सांगतो तरी पण मी. हे बघा, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट सर्च मारा. ड्रीमसुद्धा मारू शकता. ड्रीम. ओके, ड्रीममध्ये येत नाही, बटरफ्लाय टाका. बटरफ्लाय. ओके, ड्रीम बटरफ्लाय. इथं 2 इफेक्ट येईल. 2 इफेक्ट एक कोणताही इफेक्ट ॲड करून घ्या. ओके, बाकी इफेक्ट त्या फोटोवरती ठेवायची आहे. परत आता 2 नंबरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. परत आपल्याला यायचे व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचे. ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. ब्लॅक फ्लॅश 2. सिम्पल इफेक्ट ॲड करायचे. इफेक्टची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. परत 2 नंबरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचे. ट्रेंडिंगवरती यायचं आहे. इथे एक इफेक्ट सर्च मारायचा. स्ट्रोब नावाचा. स्ट्रोब. सिम्पल इफेक्ट सर्च मारून ॲड करून घ्या. स्ट्रोब. हे बघा, स्ट्रोब इफेक्ट ॲड करा. इफेक्टची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. ओके, आता यायचे डायरेक्ट 3 नंबरच्या फोटोपाशी. इथं दाखवतो 8 सेकंदापाशी मित्रांनो. इथं आलात, इथं आपल्याला इफेक्ट ॲड करावा लागणार आहे. त्यासाठी यायचं व्हिडिओ इफेक्ट बॉडी इफेक्टवरती एक ग्लोईंग डबल्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ग्लोईंग डबल्स. सिम्पल इफेक्ट ॲड करायचा. इफेक्ट त्या फोटोवरती ठेवून घ्यायची आहे. इथे इफेक्ट कसं काय दाखवत नाही मला, ते फॉल्टर दिसत नाही झाला आहे.
काय करावं की काय नाही की इथं पण इफेक्ट दाखवत नाही काहीच, असा विषय व्हायला. ते बघूयात, इथं पण दाखवत नाही, बट इफेक्ट आहे इथंच कुठं लपून बसले असतील. ओके, काय अडचण आहे तुम्हाला तरी पण सांगत आहे ना मी. ओके, काय करायचं, समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. परत यायचे बॉडी इफेक्टवरती, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. एक क्लब हर्ट्स नावाचं इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. क्लब हर्ट्स सिंपल इफेक्ट ॲड करायची, इफेक्टची लेंथ फोटोवरती ठेवायची आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं, स्पीड, वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सेट करा, कलर वगैरे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. समोरच्या फोटोपाशी आलात. बरं, आता याच्या बॉडी इफेक्टवरती एक तुम्हाला ट्रेंडिंगवरतीच टोटेम फ्लेम्स नावाचं इफेक्ट बघायला भेटणार आहे. टोटेम फ्लेम्स सिंपल इफेक्ट ॲड करायचं, इफेक्टची लेंथ या 2 फोटोवरती ठेवायची आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो. परत याच्या बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक फॅन्टॉम शिफ्ट नावाचं इफेक्ट बघायला भेटणार आहे. फॅन्टॉम शिफ्ट सिंपल इफेक्ट ॲड करायचे, इफेक्टची लेंथ या फोटोवरती ठेवायची आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. बाकी याला तर काय 3D इफेक्टचा आहे, काही विषय नाही. डायरेक्ट याच्या 18 सेकंदाच्या फोटोपाशी, 18 सेकंदाच्या खाली तुम्हाला मोबाईलवरती बघायला भेटणार आहे. एक ग्लोईंग लाईन्सवरती हर्ट फ्लेम्स नावाचं इफेक्ट बघायला भेटणार आहे. हर्ट फ्लेम्स सिंपल इफेक्ट ॲड करायची, इफेक्टची लेंथ फोटोवरती ठेवून घ्यायची आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी सुद्धा काहीच नाही आहे. इकडं पण काही नाही, इथे क्रॉस ओपन आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. परत यायचे बॉडी इफेक्टवरती, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. एक फायरफ्लाय नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. फायरफ्लाय हा ॲड करायचा, इफेक्टची लेंथ फोटोवरती ठेवायची आहे. बाकी ॲडजस्टवरती क्लिक करून तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. समोरच्या फोटोपाशी आलात. परत यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती, बॉडी इफेक्टवरती आलात. ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. टेक्नॉलॉजी 1 नावाचं इफेक्ट तुम्हाला ॲड करायचं आहे या फोटोला. ओके, लास्टच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. लास्टच्या फोटोपाशी आलात. परत यायचं बॉडी इफेक्टवरती. एक ग्लोईंग लाईन्सवरतीच तुम्हाला गेओमॅट्रिक लेयर्स नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. गेओमॅट्रिक लेयर्स. ओके, हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. बाकी याला तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ॲडजस्ट करून घ्या. ओके, तर मित्रांनो आपण ॲनिमेशन आणि व्हिडिओ इफेक्ट दोन्ही इफेक्ट ॲड केलेले आहेत. ओके, आता आपण एक ट्रान्झॅक्शन ॲड करूयात. हा जो व्हाईट बॉक्स आहे, व्हाईट बॉक्स कशी यायचं यावरती क्लिक करायचं मित्रांनो. एक तुम्हाला ट्रेंडिंगवरती तर काय भेटणार नाही, बट आपण ट्रान्झॅक्शन सर्च मारूयात. एक ब्लँच नावाचं सिंपल ट्रान्झॅक्शन सर्च मारायचं आहे. ओके, हा ट्रान्झॅक्शन सर्च मारल्याच्यानंतर तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे. ट्रान्झॅक्शन लेंथ 0.1 सेकंड ठेवायची आहे. आणि इथं एक अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे बघा, तुम्हाला दाखवतो वाटलंच तर मी. हे बघा खाली इथं अप्लाय टू ऑलचं ऑप्शन येतं. या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही काय तुमच्या सगळे जे ट्रान्झॅक्शन येतात सगळ्या ट्रान्झॅक्शन ॲड करू शकता एका क्लिकमध्ये. ओके, आता काय करायचं आहे, स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं आहे. फिल्टर्सवरती यायचं. फिल्टर्सवरती आला तुम्हाला इथं एक 8K नावाचं फिल्टर बघायला भेटणार आहे. किती? 8K. हा इथं बघा 4K आहे, बट आपण 8K ॲड करूयात. सर्च मारूयात 4K इफेक्ट सर्च मारून. 4K मध्ये 8K येत आहे, बघूयात आपण इथं. 8K हा इफेक्ट ॲड करूयात. सॉरी, फिल्टर ॲड करायचं आहे मित्रांनो. ओके, ॲड झाला. बाकी या फिल्टरची लेंथ 8 पर्यंत घ्यायची आहे. ओके, हा बघा खूप भारी दिसताना. ॲडजस्टवरती क्लिक करून थोडं याला कमी करून घ्या. एक जास्त काय 50% ठेवून घेऊ शकता. ओके, परत स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं, फिल्टर्सवरती यायचं आहे. एक तुम्हाला HDR नावाचा फिल्टर आहे, हा सुद्धा तुम्ही ॲड करून घेऊ शकता, काही सुद्धा अडचण नाही. ओके, हा एक ॲड करून घेऊयात. एकदम फुल HDच होऊन जाणार आहे कार्यक्रम आपल्या इथं अशा प्रकारे. तर सिंपल मित्रांनो आपला जो व्हिडिओ आपण जनरेट झालेला आहे. सिंपलवर एक्सपोर्टवरती क्लिक करा. बाकी ॲडजस्ट करून हे जे AI अल्ट्रा HD हा बंद करायचा. याने काय होतं, आपला व्हिडिओ थोडा फास्ट एक्सपोर्ट होतो. ओके, बाकी 10 पिक्सल सेट करा. वर एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्या. तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तुम्हाला कोणता व्हिडिओ करून घ्यायचा असेल तर बिंदासली कमेंट करा मित्रांनो. त्या सॉंगवरती आपण नक्की व्हिडिओ आणूयात. भेटूया जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया न्यू जबरदस्त कॉन्सेप्टमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. तर नेक्स्ट टॉपिक नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक, चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.